शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी नरेंद्र सुरेश गायकवाड, स्वामी समर्थ ॲग्रोटेक मलठण या ठिकाणाहून असाच एक सुंदर व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे. आज आपण पाहतोय कांदा लागवडीची लगबग चालू असताना आज खरीप कांदा निघून गेल्यानंतर या रब्बी हंगामामध्ये कांद्याची काही लागवड आपल्याला दिसून येते. खरं तर मित्रांनो, आपण म्हणतो की रिझल्ट कशाचे आणि काय, आपण कायमस्वरूपी काम करत आलोय ते म्हणजे उत्पन्न. शेतकऱ्याचं उत्पन्न हेच आपलं भविष्य या तत्वावर आपण आज या ठिकाणी काम करत असताना आमच्या इथे या ठिकाणी पडवळ साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा अनुभव आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूयात. खरं तर पडवळ साहेब, मी तुम्हाला विचारतो की आपण ज्यावेळी आपल्याकडनं जो डोस नेला त्या डोसचा रिझल्ट तुम्हाला कसा आला, जरा शेतकऱ्यांना सांगाल का? सांगू ना. मी दरवर्षी खतं वापरतो, जे की संजीत वापरतो, पण ह्यावेळेस पूर्ण खताचा डोस चेंज केलं. त्याच्यात मी कांदा स्पेशल खत म्हणून आणि प्लॅन्टो म्हणून त्या बाकीच्या खतात मिक्स करून तो वापरला. आज माझे कांदे, पेरलेले कांदे 3 महिने झाले, लावलेले कांदे 2 महिन्याचे. गावरान कांदे लावले. त्याचा प्लॉट जर पाहिला तर इतका हिरवा गार आहे आणि त्याची मान अशी तयार झालेली आहे. कांदा 3 महिन्याचा पेरलेला कांदा झाला, आज तो कांदा जवळजवळ 200 ग्रॅमचा कांदा, एवढा मोठा कांदा तयार झाला. त्याची मान पण अशी तयार झालेली. तो कांद्याला आता मला पाणी कमी करावं लागेल, त्याला सुकून द्यावं लागेल, इतका त्या खताचा रिझल्ट आहे. आज माझ्या माहितीप्रमाणे मी इथून माझं सगळे डोस वापरून पाहिले, पण हे खत मी वापरत नव्हतो. पण प्लॅन्टो आणि ते कांदा स्पेशल वापरले. बाकी कोणतीही खते घ्या, पण त्याची मिक्स पाकिटं केली. कांद्याचा मला 100% रिझल्ट चांगला आलेला आहे. प्लॉट सुद्धा माझा हिरवा गार आहे. खरं तर मित्रांनो, आपण एक प्लॉट व्हिजिटचाही व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहे. प्लॉटवर गेल्यानंतर तुम्हाला साईज, वजन आणि पातोनाची जी काही लांबी आहे आणि कांबर हे तुम्हाला लक्षात येईलच. असेच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला लाईक करा. धन्यवाद.